हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी. तर बाळांनो, या सब्जेक्ट मध्ये आपण युनिट नंबर 1 पाहत आहोत. युनिट नंबर 1 आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स अँड फ्लुइड प्रेशर मेजरमेंट. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आणि फ्लुइड प्रेशर मेजरमेंट या युनिट नंबर 1 मध्ये लास्ट लेक्चरला आपण टॉपिक पाहिला होता विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड्स. आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड्स. ठीक आहे, तर फ्लुइडचं क्लासिफिकेशन नेमकं कसं आणि किती टाइप्स मध्ये केलं जातं. कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ फ्लुइड्स म्हणजे नेमकं काय, सरफेस टेन्शन म्हणजे नेमकं काय, या सगळ्या कन्सेप्ट आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग मुलांनो याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड्स. आता अकॉर्डिंग टू द मेकॅनिक्स किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये फ्लुइडचे टोटल 4 टाइप्स केले जातात. देयर आर 4 टाइप्स ऑफ फ्लुइड्स. फ्लुइडचे प्रॅक्टिकली हे 4 टाइप केले जातात. पहा, फ्लुइडचे हे 4 टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप इज आयडियल फ्लुइड्स, सेकंड टाइप रियल फ्लुइड्स, थर्ड टाइप न्यूटोनियन फ्लुइड्स आणि फोर्थ टाइप आहे नॉन न्यूटोनियन फ्लुइड्स. ओके, आयडियल फ्लुइड, रियल फ्लुइड, न्यूटोनियन फ्लुइड आणि नॉन न्यूटोनियन फ्लुइड. These are the 4 types of fluids. चला एक एक टाइप एक्सप्लेन करूया. इकडे पहा, आयडियल फ्लुइड, अ फ्लुइड having no viscosity and is incompressible called as ideal fluid. असं फ्लुइड ज्याची विस्कोसिटी 0 आहे, ज्याची विस्कोसिटी 0 आहे आणि ज्याच्यावर किती प्रेशर अप्लाय केला तरी ते कॉम्प्रेस होत नाही, जे इनकॉम्प्रेसिबल आहे अशा फ्लुइडला म्हणतात आयडियल फ्लुइड. आता आयडियल फ्लुइड म्हणजे नावातच आहे, आयडियल मीन्स काल्पनिक, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. जगात असं कुठलीच गोष्ट नाही जिच्यावर प्रेशर दिला की ती कॉम्प्रेस होत नाही. जगात प्रत्येक गोष्टीमध्ये डिफॉर्मेशन होतं जेव्हा प्रेशर अप्लाय केला जातो. मग ते म्हणतात थोड्या वेळा करता फ्लुइड मेकॅनिकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता आपल्याला फॉर्म्युले लागतील आणि फॉर्म्युले तयार करण्याकरता आपल्याला एक आयडियल फ्लुइड ऍज्युम करावं लागेल. मग आयडियल फ्लुइड हा कन्सेप्ट नेमका काय आहे, तर आयडियल फ्लुइड एक असं फ्लुइड आहे की बाबा ज्याची विस्कॉसिटी 0 आहे, जे म्हणजे कोणत्याच गोष्टीला चिकटत नाही. कळतंय का, ज्याची विस्कॉसिटी 0 आहे आणि ज्याच्यावर किती प्रेशर अप्लाय केला तरी तो फ्लुइड कॉम्प्रेस होत नाही, तो फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल आहे, त्याला म्हणतात आयडियल फ्लुइड. ओके, देयर इज नो सच आयडियल फ्लुइड प्रॅक्टिकली जगामध्ये आयडियल फ्लुइड अस्तित्वात नाही. तुम्हाला म्हणतील ओरलला आयडियल फ्लुइड सांगा, मग तुम्ही काय सांगायचं, प्रॅक्टिकली देयर आर नो सच आयडियल फ्लुइड्स. प्रॅक्टिकली जगामध्ये आयडियल फ्लुइड अस्तित्वात नाही. हा फक्त एक थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. हा थेरॉटिकल कन्सेप्ट आपण काय अज्युम केला, कारण आपल्याला फॉर्म्युले पाहिजे होते जेणेकरून फ्लुइड मेकॅनिक्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकू. म्हणून हा एक थेरॉटिकल कन्सेप्ट आयडियल फ्लुइडचा अज्युम केला गेला. आयडियल फ्लुइड ते असतं ज्याची विस्कॉसिटी 0 असते आणि ज्याच्यावर किती प्रेशर आपण अप्लाय केला तरी सुद्धा ते फ्लुइड कॉम्प्रेस होत नाही, ते इनकॉम्प्रेसिबल असतं, त्याला म्हणतात आयडियल फ्लुइड. मग आयडियल फ्लुइड मध्ये 2 प्रॉपर्टी आहे. इट हॅज 0 विस्कॉसिटी, म्हणजे आयडियल फ्लुइड मध्ये विस्कॉसिटी नसते. आयडियल फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल असतं, याला म्हणतात आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइड जगात नाही, हा एक थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. मग तुम्ही म्हटले सर जगात एखादा आयडियल फ्लुइड ऍज्युम केला असेल ना, तर हो, जगामध्ये एक फ्लुइड आयडियल फ्लुइड म्हणून ऍज्युम केलंय ज्याच्या प्रॉपर्टी आयडियल फ्लुइडशी मिळत्या जुळते. परफेक्टली आयडियल फ्लुइड नाहीये, पण त्याच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या आयडियल फ्लुइडशी थोड्या मिळत्या जुळते. तर ते फ्लुइड आहे वॉटर. वॉटर इज कन्सिडर्ड ॲज अन आयडियल फ्लुइड. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आयडियल फ्लुइड तर नाहीये, परंतु वॉटरला आयडियल फ्लुइड म्हणून कन्सिडर करतो आपण इंजिनियर. कळालं, कारण वॉटर मध्ये जर तुम्ही असा हात बुडवला तर हात फक्त ओला होतो, पण हाताबरोबर पाणी वर येतं का, नाही, आणि पुसल्यावर लगेच पुसल्या जातं. तसं पेट्रोल घ्या, पेट्रोल मध्ये बोट बुडवा बरं आणि बाहेर काढा बरं, किती धुवा आणि वास घ्या बरं परत त्या बोटचा, काय होईल, म्हणजे थोडा तरी तो चिकटतो ना. तसं वॉटर चिकटत नाही, म्हणजे त्याच्यात विस्कोसिटी नाही असं नाही, आहे, पण बाकीच्या लिक्विडच्या तुलनेत विस्कोसिटी कमी, इनकॉम्प्रेसिबल.
किती प्रेशर अप्लाय करा वॉटरवर, वॉटर कॉम्प्रेस होतच नाही, होतं पण अतिशय थोडंसं कॉम्प्रेस होतं. खूप जास्त प्रेशर लावल्यावर थोडंसं कॉम्प्रेस होतं, म्हणजे जवळपास कॉम्प्रेस होतच नाही. म्हणून मी म्हणतो की वॉटर एक आयडियल फ्लुइड आहे, कारण त्याची विस्कॉसिटी जवळपास 0 आहे आणि ते जवळपास कॉम्प्रेसही होत नाही. म्हणून वॉटर इज कन्सिडर्ड ॲज आयडियल फ्लुइड. कळाला आयडियल फ्लुइड? आता कोणाला काय डाऊट? सेकंड टाइप आहे बाळांनो, रियल फ्लुइड. फ्लुइड्स हॅव्हिंग विस्कॉसिटी आर कॉल्ड ॲज रियल फ्लुइड्स. रियल फ्लुइड्स म्हणजे प्रॅक्टिकल फ्लुइड्स. असे फ्लुइड जे प्रॅक्टिकली प्रेझेंट आहेत याला म्हणतो आपण रियल फ्लुइड्स. रियल फ्लुइड्स मध्ये विस्कॉसिटी, काहीतरी विस्कॉसिटी असते, त्याला रियल फ्लुइड्स म्हणतात. मग जगात जेवढे फ्लुइड्स आहेत सगळे रियल फ्लुइड्स आहेत. मग पेट्रोल, डिझेल, केरोसिन, टूथपेस्ट, काय ते स्लरी वगैरे काय असेल ते सगळंच्या सगळं काय आहे, तर ते सगळंच्या सगळं रियल फ्लुइड्स आहे. बिकॉज रियल फ्लुइड्स हॅव सम विस्कॉसिटी. कळालं? आणि रियल फ्लुइड्सला प्रेशर अप्लाय केल्यावर ते कॉम्प्रेस होतात. रियल फ्लुइड्स आर कॉम्प्रेसिबल अँड दे हॅव सम विस्कॉसिटी. मग रियल फ्लुइड कोणते आहेत? तर जगातले सगळे फ्लुइड्स हे रियल फ्लुइड आहेत. ऑल फ्लुइड्स आर रियल फ्लुइड्स. एक्झाम्पल म्हणून तुम्ही पेट्रोल, केरोसिन, डिझेल सगळं लिहा. ओके. मग डिफरन्स जर आला, आयडियल फ्लुइड, रियल फ्लुइड. मग आयडियल फ्लुइड मध्ये सांगायचं दे हॅव नो विस्कॉसिटी, इकडे लिहायचं रियल फ्लुइड मध्ये दे हॅव विस्कॉसिटी. आयडियल फ्लुइड मध्ये लिहायचं दे आर इनकॉम्प्रेसिबल, रियल फ्लुइड मध्ये लिहायचं दे आर कॉम्प्रेसिबल. देअर आर नो सच आयडियल फ्लुइड एक्झिस्ट इन द वर्ल्ड किंवा इन द युनिव्हर्स. युनिव्हर्स मध्ये एकही फ्लुइड आयडियल फ्लुइड नाही. आणि रियल फ्लुइड मध्ये लिहायचं ऑल फ्लुइड्स आर रियल फ्लुइड्स. आणि चौथा डिफरन्स काय लिहिणार की आयडियल फ्लुइड मध्ये वॉटर इज कन्सिडर्ड ॲज आयडियल फ्लुइड फॉर कॅल्क्युलेशन पर्पज. आणि रियल फ्लुइड मध्ये लिहायचं ऑल फ्लुइड्स आर रियल फ्लुइड, म्हणजेच पेट्रोल, डिझेल काय असेल ते सगळं लिहायचं. मग जमेल असे 4 पॉइंट लिहायला. पुढे न्यूटोनियन फ्लुइड. काय झालं, हा जो न्यूटन नावाचा सायंटिस्ट आहे ना, यांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं योगदान दिलेलं आहे. कुठून कुठून काय वाचतो आणि कसं कसं काय काय लिहितो, पण त्यांनी एक नियम सांगितला. काय नियम सांगितला माहितीये? तो काय म्हणतो, अ फ्लुइड इन विच शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज कॉल्ड ॲज न्यूटोनियन फ्लुइड. असं फ्लुइड जे न्यूटनचा विस्कॉसिटीचा लॉ ओबे करतं त्याला म्हणायचं न्यूटोनियन फ्लुइड. असं फ्लुइड, न्यूटननी ना विस्कॉसिटी बद्दल एक लॉ सांगितला. तो लॉ काय आहे, तर शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. जेवढा शियर स्ट्रेस जास्त तेवढा व्हेलॉसिटी ग्रेडियंट जास्त. कळतंय का? जेवढा शियर स्ट्रेस जास्त तेवढा व्हेलॉसिटी ग्रेडियंट जास्त. मग शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ग्रेडियंट, आणि यालाच आपण विस्कॉसिटी लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी असं म्हणतो. मग न्यूटनचा हा जो लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे, हा लॉ ऑफ विस्कॉसिटी जे फ्लुइड ओबे करतो त्या फ्लुइडला म्हणतात न्यूटोनियन फ्लुइड. मग न्यूटोनियन फ्लुइड जे असतात ते न्यूटनचा विस्कॉसिटीचा लॉ ओबे करतात. बरं, याचा एक्झाम्पल काय? एअर, वॉटर, केरोसिन, अल्कोहोल, ग्लिसेरिन, हे सगळे न्यूटोनियन फ्लुइड आहे. म्हणजे या फ्लुइड्सला न्यूटनचा लॉ ऑफ विस्कॉसिटी बसतो. न्यूटनचा लॉ या फ्लुइड्सला ओबे होतो. मग याच्या अपोजिट आहे नॉन न्यूटोनियन फ्लुइड. द फ्लुइड्स इन विच शियर स्ट्रेस इज नॉट डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज कॉल्ड ॲज नॉन न्यूटोनियन फ्लुइड. असं फ्लुइड ज्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी ओबे होत नाही, ज्यामध्ये शियर स्ट्रेस हा व्हेलॉसिटी ग्रेडियंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असत नाही, त्याला म्हणतात नॉन न्यूटोनियन फ्लुइड. म्हणजे ऍक्च्युअली फ्लुइड आहे पण न्यूटनचा लॉ ओबे करत नाही, त्याला म्हणतात नॉन न्यूटोनियन फ्लुइड. मग नॉन न्यूटोनियन फ्लुइड मध्ये येतं टूथपेस्ट आणि वॉटरचा फ्लो, यात फरक आहे ना. मग वॉटरचा फ्लो जो आहे तो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी ओबे करतो, म्हणजे शियर स्ट्रेस हा व्हेलॉसिटी ग्रेडियंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, पण टूथपेस्टला नाहीये ना. एका अंड्यामधून जर समजा तुम्ही पाणी बाहेर काढलं तर परत त्यात ओतता येईल ना आपल्याला. किती बारीक तोंड असू द्या त्या अंड्याचं किंवा त्या भांड्याचं, किती बारीक तोंड असू द्या, परत वॉटर ओतता येईल. टूथपेस्ट येईल का ओतता बाहेर काढल्यावर परत? का?
न्यूटनचा लॉ ओबे नाही ना करत. कळालं ना कसं आहे मला काय सांगायचंय. शिअर स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल टू, जर समजा व्हेलॉसिटी ग्रेडियंट असेल तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी ओबे होतोय, त्याला म्हणतात न्यूटोनियन फ्लुइड. मग एअर, वॉटर, ग्लिसरीन, पेट्रोल, केरोसिन, डिझेल सगळे न्यूटोनियन फ्लुइड आहे. नॉन न्यूटोनियन फ्लुइड हे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी ओबे करत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये शिअर स्ट्रेस हा व्हेलॉसिटी ग्रेडियंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असत नाही. मग एक्झाम्पल कोणते आहेत बरं? टूथपेस्ट आहे, जेल, जेल जे लावतात लोक ते जेल, परत स्लरी, स्लरी वेगवेगळ्या असतात ना. माती सॉइलची पण स्लरी असते, सॉइल मध्ये ते नाही का पाणी मिक्स झाल्यावर चिखल होतो, गाळ होतो, गाळ, तशी स्लरी. अजूनही भरपूर स्लरी असतात. तर सगळ्या प्रकारच्या स्लरी. नंतर पेंट, पेंट म्हणजे माहिती ना कलर, कलर पण घट्ट असतो, पण भिंतीला मारल्यावर तो फ्लो होतो का? पण पाणी मारलं भिंतीवर मग फ्लो होतं की नाही? म्हणजे हे फ्लो नाही होत. जर याला तुम्ही एका स्पेसिफिक शिअर स्ट्रेस मध्ये अप्लाय केलं ना तर हे फ्लो होत नाहीत. परत लुब्रिकंट्स, लुब्रिकंट्स माहिती ना, ग्रीस वगैरे, ग्रीस हे लुब्रिकंट आहे, ते नॉन न्यूटोनियन फ्लुइड आहे. ऑइल नॉन न्यूटोनियन फ्लुइड आहे, तुम्ही जे ऑइल वापरता ना इंजिन मध्ये गाडीची सर्व्हिसिंग केल्यानंतर ते. मग लक्षात ठेवा, दीज आर नॉन न्यूटोनियन फ्लुइड्स. ओके, एकदा इकडे लक्ष द्या. इकडे पहा रे, हे बघा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय सांगतो बरं? न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय सांगतो? न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी सांगतो शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. शियर स्ट्रेस जो आहे ना तो व्हेलॉसिटी ग्रेडियंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. शियर स्ट्रेस मीन्स टाऊ is directly proportional to the velocity gradient du by dy. म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. y means distance, v means velocity. याला म्हणतात व्हेलॉसिटी ग्रेडियंट. मग टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. हा लॉ जर ओबे झाला तर न्यूटोनियन फ्लुइड आहे, आणि हा लॉ जर ओबे झाला नाही तर नॉन न्यूटोनियन फ्लुइड आहे. कळालं? मग आपण इथं काय वापरित होतो रे बाळांनो? कॉन्स्टंट. विसरले का? विस्कोसिटी. कोणती विस्कोसिटी? कोणती विस्कोसिटी? डायनॅमिक विस्कोसिटी म्यू इंटू du बाय dy. आठवतं की डायनॅमिक विस्कोसिटीच्या वेळी सेम हेच लिहिलं होतं, फक्त या लॉला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी म्हणतात, ते आता कळालं. हा लॉ जर ओबे झाला तर त्याला म्हणतात न्यूटोनियन फ्लुइड, आणि हा लॉ जर ओबे झाला नाही तर नॉन न्यूटोनियन फ्लुइड. मग न्यूटोनियन फ्लुइड आणि नॉन न्यूटोनियन फ्लुइडचा डिफरन्स येतो पेपरला. न्यूटनचा लॉ ऑफ विस्कोसिटी ओबे होतो, न्यूटोनियन फ्लुइड. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी ओबे होत नाही, नॉन न्यूटोनियन फ्लुइड. न्यूटोनियन फ्लुइड मध्ये शियर स्ट्रेस हा व्हेलॉसिटी ग्रेडियंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, नॉन न्यूटोनियन फ्लुइड मध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल नसतो. एक्झाम्पल घ्यायचं न्यूटोनियन फ्लुइडचं एअर, वॉटर, ग्लिसरीन, पेट्रोल, डिझेल, केरोसिन. नॉन न्यूटोनियन फ्लुइडचं एक्झाम्पल यायचं टूथपेस्ट, स्लरी, अजूनही भरपूर, ऑइल आहे, लुब्रिकंट आहे. ओके, समजले? अशा पद्धतीने फ्लुइडचे 4 टाइप्स आहे बाळांनो. याचा स्क्रीनशॉट घ्या. हा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी आहे. पेपरला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी आला ते लिहावं लागेल. कसं लिहिणार? शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. झाला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. ओके, याचा देखील स्क्रीनशॉट घ्या रे. याचा स्क्रीनशॉट घ्या या पेजचा, महत्वाचं आहे. त्यानंतर या पेजचा घ्या. आता इकडे लक्ष द्या. आता पुढचा कन्सेप्ट आहे, आपण पाहिलं क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड्स पाहिलं, ठीक आहे, त्यात वेगवेगळे कन्सेप्ट पाहिले. आता नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहतोय कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय म्हणता येतं की कुठल्याही फ्लुइडची कॉम्प्रेस होण्याची ॲबिलिटी. कुठल्याही फ्लुइडवर जेव्हा आपण फोर्स किंवा प्रेशर अप्लाय करतो तेव्हा तो काहीतरी कॉम्प्रेस होत असेल ना. मग प्रत्येक फ्लुइडची कॉम्प्रेस होण्याची ॲबिलिटी वेगवेगळी आहे. त्या ॲबिलिटीला म्हणतात कॉम्प्रेसिबिलिटी. म्हणजे कॉम्प्रेस आणि ॲबिलिटी शब्द एकत्र आला, कॉम्प्रेसिबिलिटी. बघा, द चेंज इन द व्हॉल्यूम पर युनिट व्हॉल्यूम इज प्रपोर्शनल टू द चेंज इन द प्रेशर इज कॉल्ड ॲज कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ फ्लुइड. आता मला सांगा, एक स्पंज घेतला मी. स्पंज थोड्या वेळ, आता स्पंज हा फ्लुइड नाहीये,
कारण तो फ्लो होत नाही, जो फ्लो होतो तोच फ्लुइड. मग स्पंज घेतला आणि त्याला प्रेशर अप्लाय केला, जेवढा जास्त प्रेशर लावाल तेवढं व्हॉल्यूम कमी होईल का नाही. म्हणजे ऍज वी इन्क्रीजेस द प्रेशर व्हॉल्यूम डिक्रीजेस. व्हॉल्यूम वाढवलं की प्रेशर काय प्रेशर वाढवल्यावर व्हॉल्यूम काय होतंय, कमी होतंय. म्हणजेच काय, द चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू द चेंज इन प्रेशर इज कॉल्ड ॲज कॉम्प्रेसॅबिलिटी ऑफ फ्लुइड. आणि कोणत्याही फ्लुइडची कॉम्प्रेसॅबिलिटी इज डिनोटेड बाय कॅपिटल के. कुठल्याही फ्लुइडची कॉम्प्रेसॅबिलिटी जर आपल्याला डिनोट करायची तर कॅपिटल के वापरतात. कॉम्प्रेसॅबिलिटीसाठी जो फॅक्टर वापरतात त्याला म्हणतात बल्क मॉड्युलस. जसं इलॅस्टिसिटीसाठी इलॅस्टिसिटी मॉड्युलस, तसं कुठल्याही फ्लुइडच्या कॉम्प्रेशनसाठी कॉम्प्रेसॅबिलिटीसाठी वापरतात बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस इज द फॅक्टर which measures the compressibility of fluids. बल्क मॉड्युलस हा एक असा घटक आहे, एक असा फॅक्टर आहे जो तुमच्या फ्लुइडची कॉम्प्रेस होण्याची ॲबिलिटी शो करतो. and it is denoted by capital K. The effect of pressure on change in volume in case of liquids is negligible. आता तुम्ही जर पाहिलं तर दोन प्रकारचे फ्लुइड आहेत, लिक्विड आहे आणि गॅस आहे. गॅसला जर तुम्ही प्रेशर दिला तर व्हॉल्यूम खूपच कमी होतं, बरोबर आहे ना. तुम्ही जेव्हा गॅसची टाकी आणता, एलपीजीची गॅसची टाकी, सुरुवातीला ती खूप जड असते, 28 ते 30 किलोची असते. आणि ज्यावेळी यूज करून होतो गॅस, ती टाकी संपते तेव्हा तिचं वजन 14 किलोच राहतं. मग उरलेलं काय होतं, तर एलपीजी गॅस होता, लिक्विडिफाईड पेट्रोलियम गॅस होता. मग मला एक कळालं नाही, 14 किलो गॅस एवढूशा टाकीत कसा बसावला. बाय अप्लाइंग प्रेशर. म्हणजे प्रेशर अप्लाय केला की व्हॉल्यूम कमी होतं गॅसचं बऱ्यापैकी. पण लिक्विड एक असे फॅक्टर आहेत, लिक्विड एक असे फ्लुइड्स आहेत की ज्याच्यावर किती प्रेशर अप्लाय केला तरी त्याचं व्हॉल्यूम जास्त कमी होत नाही. होतं पण एवढं कॉम्प्रेशन होत नाही. मग लिक्विड्स हे असे आहेत की ज्याच्यावर किती प्रेशर अप्लाय केला तरी त्याचं व्हॉल्यूम जास्त कमी होत नाही. लिक्विड्स हे असे फ्लुइड्स आहेत की ज्याच्यावर किती प्रेशर अप्लाय केला तरी त्याचं व्हॉल्यूम जास्त कमी होत नाही. फार जास्त व्हॉल्यूम मध्ये कॉम्प्रेशन येत नाही. म्हणूनच खरे फ्लुइड्स हे एअर आहेत. खरे फ्लुइड्स कोण आहेत, एअर. एअर हे खरे फ्लुइड्स आहेत ज्याच्यावर प्रेशर अप्लाय केला की ते कॉम्प्रेस पण होतात. बरं, त्याला जर आपण फोर्स अप्लाय केला तर ते फ्लो पण होतात ना. फ्लो, फॅन चालू आहे वर, एअर खाली कशी येते, प्रेशर अप्लाय केला की लगेच त्याची डायरेक्शन बदलते. कोणाची, एअरची, म्हणजे फ्लुइडची. म्हणजे फ्लुइड्स हे रियालिटीमध्ये फक्त गॅसेसच हे खरे फ्लुइड्स आहेत. लिक्विड्स हे फ्लुइड्स आहेत पण पूर्णतः फ्लुइड्स नाही आहेत. ते फ्लो होतात म्हणून फ्लुइड्स आहेत, पण सगळे फ्लुइडचे प्रॉपर्टीज लिक्विडला बसत नाहीत. कारण फ्लुइड्स ऍक्च्युअली कॉम्प्रेस व्हायला पाहिजे पण लिक्विड कॉम्प्रेस होत नाही. आणि या उलट सगळे गॅसेस कॉम्प्रेस होतात. कळालं पुढे. फॉर धिस रिझन वॉटर अँड अदर लिक्विड्स आर कन्सिडर्ड इनकॉम्प्रेसिबल. आणि म्हणूनच वॉटर म्हणा किंवा पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे इनकॉम्प्रेसिबल म्हणून कन्सिडर केले जातात. म्हणजे कॉम्प्रेस होतच नाही असं नाही, होतात पण खूप जास्त प्रेशर अप्लाय केल्यानंतर खूप थोडंसं कॉम्प्रेस होतात. म्हणून वॉटर आणि बाकीच्या लिक्विडला आपण काय म्हणतो, इनकॉम्प्रेसिबल म्हणतो. म्हणजे ते कॉम्प्रेस होतच नाही असं आपण ऍज्युम करतो. पण त्यातल्या त्यात वॉटर असं आहे जे कॉम्प्रेसच होत नाही, म्हणून वॉटरला आपण आयडियल फ्लुइड म्हणतो की जे इनकॉम्प्रेसिबल आहे आणि त्याची विस्कोसिटी पण बाकीच्या लिक्विडच्या तुलनेत खूप कमी आहे. कळालं कॉम्प्रेसिबिलिटी. व्हाईल द गॅसेस आर कॉम्प्रेसिबल. मग गॅसेस हे पक्केवाले कॉम्प्रेसिबल आहेत आणि लिक्विड्स हे इनकॉम्प्रेसिबल आहेत कारण ते जास्त कॉम्प्रेस होत नाही. कळालं कॉम्प्रेसिबिलिटी. मग व्हॉल्यूम जे चेंज होतं पर युनिट व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू द चेंज इन प्रेशर त्याला म्हणतात कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ फ्लुइड. आणि कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ फ्लुइड इज ऑल्सो कॉल्ड ॲज बल्क मॉड्युलस अँड इट इज डिनोटेड बाय के. प्रेशर जसं वाढवता तसं व्हॉल्यूम कमी कमी होत असतं. ओके, लक्षात ठेवा. मग लिक्विड्स हे इनकॉम्प्रेसिबल आहे, गॅसेस हे कॉम्प्रेसिबल आहे. ओके, आता मॅथमॅटिकली इकडे पहा, हा डी म्हणजे चेंज आहे बरं का, आणि हा पी म्हणजे प्रेशर आहे. मग चेंज इन प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. हा डी म्हणजे काय आहे, चेंज. मग चेंज इन प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. मग निगेटिव्ह साइन काय सांगतं, प्रेशर वाढवल्यावर व्हॉल्यूम काय होते, कमी. म्हणजे प्रेशर इन्क्रीज कराल
तर व्हॉल्यूम डिक्रीज होतं, म्हणजे यांचा नेचर अपोजिट आहे. प्रेशर वाढवला की व्हॉल्यूम कमी होतं, म्हणून निगेटिव्ह साईन आहे. व्ही म्हणजे ओरिजिनल व्हॉल्यूम आहे, डीव्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम आहे. मग जसं प्रेशर इन्क्रीज कराल तसं व्हॉल्यूम डिक्रीज होतं, याला म्हणतात कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ फ्लुइड. यात काय डाऊट? ओके. मग इकडे पहा, जस्ट इकडे लक्ष द्या, शेवटचा टॉपिक घ्या बघा. चेंज इन प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. प्रेशर वाढवल्यावर व्हॉल्यूम कमी होतं, म्हणून अपोजिट नेचर आहे, म्हणून निगेटिव्ह साईन. मग मी काय करतो, या ठिकाणी इज इक्वल टू घेतो, आणि तर काय घ्यावं लागेल मला, कॉन्स्टंट घ्यावा लागेल की नाही, घ्यावा लागेल ना कॉन्स्टंट. इज प्रपोर्शनॅलिटीचं साईन काढून इज इक्वल टू साईन केलं की कॉन्स्टंट घ्यावा लागतो. मग मायनस डीव्ही अपॉन व्ही होईल पा. मग डीपी इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतो मी बल्क मॉड्युलस के. कॉन्स्टंट काय घेतला, बल्क मॉड्युलस के, आणि मायनस साईन आहे डीव्ही अपॉन व्ही. दिस इज द फॉर्म्युला फॉर कॉम्प्रेसिबिलिटी. याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. ओके, चालेल. तर मग कॉम्प्रेसिबिलिटी या कन्सेप्ट पर्यंत आजच्या लेक्चर मध्ये आपण थांबतोय बाळांनो. नेक्स्ट लेक्चरला आपण सरफेस टेन्शन, कॅपिलॅरिटी ऍक्शन पाहणार आहोत. आता तो टॉपिक झाल्यानंतर प्रॉब्लेम सुरू होतील बाळांनो या युनिटचे. याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि जे तिकडे लिहिले तेच इथं आहे बाळांनो. सरफेस टेन्शन हा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके, चालेल, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.